महाज्योतीचा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिले गुगलमध्ये तुम्ही महाज्योती टाईप करून घ्या. त्याच्यानंतर सूचना फलकावर क्लिक करा. ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27वर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे नवीन पेज ओपन होईल. त्याच्यावर रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव टाईप करून घ्या. जेंडरमध्ये मेल फिमेल सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. इथे अनाथ असेल तर येस करा, नाही तर नो करा. अपंग असाल तर येस करा, नाही तर नो करा. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी निवडा. OBC, SBC, NTB जे असेल ते निवडा. त्याच्यानंतर कास्टमध्ये तुमची जात निवडा. तेली, माळी, कुणबी जे असेल ते. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनलवर क्लिक करा. इथे आधार कार्ड नंबर बरोबर टाईप करून घ्या. ॲड्रेसमध्ये तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता लिहून घ्या. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडा जो असेल तो. त्याच्यानंतर तुमची तहसील निवडून घ्या. नरखेड, काटोल जे असेल ते. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा पिनकोड टाईप करा. मोबाईल नंबर टाईप करा आणि ईमेल ID टाईप करा. त्याच्यानंतर तुम्ही प्रोसेस टू स्टेप 2वर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही माहिती जी आहे ती योग्य भरली आहे की कुठे चुकली आहे ते बघून घ्या. माहिती चेक झाल्यानंतर तुम्ही आता तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्या. जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल. फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP गेला असेल तो OTP इथे टाका आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. जो मोबाईल नंबर तुम्ही आता फॉर्म भरताना टाकला तो इथे टाका. जनरेट OTPवर क्लिक करा. त्याच्यानंतर मिलिटरी पोलीस ट्रेनिंग 2026-27वर क्लिक करा. अप्लाय हेअरवर क्लिक करा. इथे तुम्ही तुमची 10वीची माहिती अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर डॉक्युमेंटमध्ये 10वीची मार्कशीट अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर अपडेटवर क्लिक करा. अपडेटवर क्लिक केल्यानंतर फायनल सबमिटवर क्लिक करा. फायनल सबमिटवर क्लिक केल्यावर डाउनलोड सबमिटेड फॉर्मवर क्लिक करा. आता तुम्ही तुमचा फॉर्म बघू शकता डाउनलोड झालेला आहे. याच्यानंतर तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता.